हॅलो फ्रेंड्स, आज मी एग रोल बनवणार आहे. अगदी झटपट बनणारा. मी 8-10 चपात्या आहे त्या आधीच बनवून घेतल्या होत्या. आता मी एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, साधारणतः 2 कांदे आहेत हे, 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतल्या. त्याऐवजी तुम्ही तिखट पावडर पण घेऊ शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, याला मी पहिलेच मिक्स करते. अंडे फोडून टाकायच्या आधी, कारण की बरोबर मिक्स होतं ते. आता बघा बरोबर मिक्स झालेलं आहे. आता मी यात अंडे फोडून टाकणार. याला पण मिक्स करून घेणार पूर्ण. हे पण एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर ताव्याला मी तेल लावणार. तुम्ही तेलाऐवजी बटरचा पण यूज करू शकता. हे ऑमलेटचं बॅटर टाकताना साईडवरून मधात टाकायचं, म्हणजे प्रॉपर बरोबर ऑमलेट पसरते ते. नाहीतर मग मधात जाडं राहते, साईडला पातळ होतं. आता हे अर्धं शिजलं की मी त्यावर चपाती टाकणार. बघा चपाती टाकली. चपातीला पण तुम्ही वरतून तेल किंवा बटर लावू शकता. मी इथे तेल यूज केलेलं आहे. आता याला पलटी मारून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही गॅसची फ्लेम ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त. आता हे झालेलं आहे. मी एका प्लेटमध्ये याला काढते. यावर आता कॅचअप्स लावूया. मी हे मेयोनीज, टोमॅटो कॅचअप आणि शेजवान कॅचअप हे मिक्स करून लावलेलं आहे. प्रॉपर स्प्रेड करून घ्यायचं. अगदी असा झटपट बनणारा आहे. तुमच्याकडे उरलेल्या चपात्या असेल त्याचा पण तुम्ही बनवू शकता हा. आता यावर मी काकडी, गाजर आणि कांदा टाकणार. तुम्ही उकळलेला बटाटा, बीटरूट आणि पत्तागोबी पण टाकू शकता. आणि जे कोणी असं कच्चं सॅलेड खात नाही, त्याला असं बनवून दिलं तरी तो छान आवडीने खातो. याला आता मी रोल करून घेणार. बघा एग रोल असा झटपट रेडी झाला. आता याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा मी कट करून टूथपिक लावलेली आहे याला. अशा प्रकारे कट करून टूथपिक लावली की मुलांना पण छान खायला वाटते की काहीतरी वेगळं बनवलं आहे. अशा पद्धतीने त्यांना पण व्हेजिटेबल्स किंवा सॅलेड पण खायला देऊ शकतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा.
आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.